जेव्हा आपण शेतकरी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय प्रतिमा तयार होते? कदाचित एका साध्या मेहनती व्यक्तीची जी शेतीतून जीवनाचा उदरनिर्वाह करते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रतिमेला पूर्णपणे बदलणार आहोत. भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी जुन्या पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालून विलक्षण यश मिळवले आहे. त्यांनी केवळ शेतीतून उत्तम उत्पन्न मिळवले नाही तर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. आज आपण भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक भारतीयांसाठी, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण ही माहिती तुमच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडू शकते. तर मित्रांनो, शेती म्हणजे फक्त धान्य आणि कापूस नाही. आधुनिक शेतकरी औषधी वनस्पती, फळे, भाजीपाला आणि मसाले यासारख्या विविध पिकांचे उत्पन्न घेत आहेत. काही शेतकरी सेंद्रिय शेतीचा अवलंब करतात, तर काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचन, हरितगृह शेती आणि हायड्रोपोनिक शेती करतात. या शेतकऱ्यांना फक्त आर्थिक दृष्टिकोनातून पाहू नका, तर त्यांच्या हुशारी, मेहनती आणि नाविन्यपूर्ण विचारांचा विचार करा. त्यांनी शेतीला एक नवीन आयाम दिला आहे. आज आपण त्यांच्याचपैकी काही श्रीमंत शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत. चला तर मग या टॉप 10 शेतकऱ्यांची आपण यादी पाहूया. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत नीतूबेन पटेल. त्या सेंद्रिय शेती करतात आणि त्यांना शेतीतून तब्बल वार्षिक 100 कोटी रुपये मिळतात. त्यांच्या शेतीच्या पद्धती आणि गुणवत्तेमुळे त्यांनी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केलेली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत युवराज परिहार. ते बटाट्याची शेती करतात आणि वार्षिक 50 कोटी रुपये कमावतात. त्यांनी बटाट्याच्या उत्पन्नात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तिसऱ्या स्थानावर आहेत हरीश धनदेव. ते अगोदर इंजिनियर होते, पण नंतर त्यांनी कोरफडीची लागवड करून वार्षिक 2.5 कोटी रुपये कमावले. चौथ्या क्रमांकाचे शेतकरी आहेत गीनाभाई पटेल. ते डाळिंबाची लागवड करतात आणि वार्षिक 2 कोटी रुपये कमावतात. त्यांच्या डाळिंबाच्या उत्पन्नाला जागतिक मागणी आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये 5व्या स्थानावर आहेत महाराष्ट्राचे सचिन काळे. ते भाताशिवाय सर्व हंगामी भाज्यांची लागवड करतात आणि वार्षिक 2 कोटी रुपये कमावतात. त्यांच्या शेतीत विविधता आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 6व्या स्थानावर आहेत राम शरण वर्मा. ते टोमॅटो, बटाटे आणि केळीची लागवड करतात आणि वार्षिक 2 कोटी रुपये कमावतात. या लिस्टमध्ये 7व्या स्थानावर आहेत रमेश चौधरी. ते फुले, टोमॅटो आणि काकडीची शेती करतात. त्यांच्याकडे 2 प्ले हाऊस आणि ग्रीन हाऊस आहेत, ज्यामुळे त्यांना वार्षिक 2 कोटी रुपये मिळतात. स्थानावर आहेत विश्वनाथ बबलोडे. ते शेतीतून वार्षिक 1.75 कोटी रुपये कमावतात. 9व्या स्थानावर आहेत प्रमोद गौतम. ते गहू, बाजरी आणि मोहरीसह अनेक पिके घेतात आणि वार्षिक 1 कोटी रुपये कमावतात. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये 10व्या स्थानावर आहेत राजीव बिंदू. ते शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि वार्षिक 15 ते 16 लाख रुपये कमावतात. तर मित्रांनो, ही होती भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांची यादी. या शेतकऱ्यांनी केवळ शेतीतून उत्तम उत्पन्न मिळवले नाही, तर त्यांनी शेतीला एक नवीन आयाम दिला आहे. त्यांच्या हुशारी, मेहनती आणि नाविन्यपूर्ण विचारांमुळे त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ही माहिती तुम्हाला प्रेरणादायी वाटत असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यापैकी कोणता शेतकरी सर्वात प्रेरणादायी वाटला. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.